नमस्कार. श्री पूर्वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. बोरगाव येथील घटना ताजी असतानाच आज म्हाळुंग डांगे वस्ती या ठिकाणी या आठवड्यातील दुसरा अपघात म्हणावा लागेल. हा अतिशय भीषण असा अपघात या ठिकाणी झालेला आहे. या अपघातामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या गाडीमध्ये एकूण 5 प्रवासी होते आणि हे सर्व प्रवासी सांगोला तालुक्यातील कोळेगाव या गावचे रहिवासी होते. अपघात एवढा भीषण स्वरूपाचा होता की या ठिकाणी ही गाडी भरधाव वेगाने म्हाळुंगच्या दिशेने येत असताना या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची जी अपूर्ण कामं राहिलेली आहेत, या अपूर्ण कामामुळेच या गाडीच्या चालकाला रस्ता हा पूर्ण पुढे बंद दिसला आणि बंद स्वरूपाचा असलेला हा उकरलेला जो रस्ता आहे, या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे ही गाडी या ट्रान्सफॉर्मरमध्ये येऊन अडकलेली दिसते. गाडीने एवढ्या जोरात धडक या ट्रान्सफॉर्मरला दिली की हा सिमेंटचा पोल देखील या ठिकाणी मोडलेला आपल्याला दिसून येतोय. गाडी माळीनगरवरून म्हाळुंगच्या दिशेनं अगदी भरधाव वेगाने येत होती आणि भरधाव वेगाने येत असताना गाडी आपण पाहतो या ठिकाणी की हे रस्त्याचं काम अपूर्ण राहिलेलं आहे. डांगे वस्ती या ठिकाणी रस्त्याचं काम अपूर्ण आहे आणि या अपूर्ण असलेल्या कामाच्या या कारणामुळेच ही गाडीचा मोठ्या प्रमाणात या गाडीचा अपघात झालेला असं म्हणावं लागेल आपल्याला. या गाडीतील प्रवाशांना या ठिकाणी म्हाळुंगवरून पुढं वेळापूर करून ते आपल्या घराच्या दिशेनं निघाले होते. तर गाडी माळीनगरवरून आपण पाहतोय या माळीनगरवरून म्हाळुंगच्या दिशेने येत होती आणि हे या ठिकाणी बॅरिगेट लावलेत. तर हे बॅरिगेट तोडून ही गाडी अशीच्या मुरमाच्या ढिगाऱ्यावरून या ठिकाणी जो DP आहे या DPवर येऊन आदळलेली दिसते आणि या DPवर आदळल्यामुळं या ठिकाणी यावर DPवर जो ट्रान्सफॉर्मर आहे हा ट्रान्सफॉर्मर या गाडीवरती येऊन पडलेला दिसतोय आणि गाडीचं भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. चालकाने या ठिकाणी कोणत्याही ट्रिपला जर गेलं तर सावधगिरीनं गाडी चालवणं अतिशय गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी या रस्त्याची कामं अपूर्ण असल्यामुळं आणि समोर रस्ता न दिसल्यामुळं हा अपघात घडून आलेला असावा असं या ठिकाणी तेथे जे जमलेले नागरिक होते त्यांनी सांगितले.